सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी हिंगोलीच्या शेतकऱ्यांवर अर्धनग्न वारी काढण्याची वेळ आली आहे। हे शेतकरी हिंगोलीवरून चालत मंत्रालयाच्या दिशेने जात आहेत। सरकारने निवडणुकीच्या पूर्वी आश्वासनं दिली होती, मात्र ती पूर्ण न केल्याने आमच्यावर ही नग्न वारी काढण्याची वेळ आली आहे, असे संबंधित शेतकऱ्यांनी म्हटले आहे। सरसकट कर्जमाफी, सरसकट पीक विमा, कर्जासाठी सिबिलची अट रद्द करणे, अशा एक न अनेक शेतकऱ्यांच्या अटी आहेत। त्यामुळे शेतकरी न्याय मागण्यासाठी आता मंत्रालयाच्या दिशेने जात आहेत। शेतकऱ्यांच्या सोयाबीनला, कापसाला भाव मिळत नसल्याने आज सरकारमुळे शेतकऱ्यांवर ही अर्धनग्न मोर्चा काढण्याची वेळ आली आहे। जर शेतकऱ्यांना सरकारने न्याय दिला नाही तर त्याचा परिणाम संपूर्ण महाराष्ट्राला भोगावा लागेल, असे वक्तव्य रविकांत तुपे यांनी केले आहे। वाशिम हिंगोलीचे सगळे शेतकरी अर्धनग्न अवस्थेमध्ये मंत्रालयावर आपली दशा घेऊन निघालेले आहेत। सरकारनं कर्जमाफीचं जे आश्वासन निवडणुकीपूर्वी दिलं होतं ते पूर्ण केलं पाहिजे, अशी या शेतकऱ्यांची मागणी आहे। आणि सोयाबीन आणि कापसाचा भाव परवडत नाही म्हणून प्रति क्विंटल 3,000 रुपये भाव फरक दिला पाहिजे आणि कर्जमुक्ती केली पाहिजे, हक्काचा राहिलेला पीक विमा दिला पाहिजे। शेतकऱ्यांना जर अर्धनग्न अवस्थेमध्ये मुंबईला यावं लागतंय तर सरकारला लाज वाटली पाहिजे। सरकारनं चिंतन म्हणजे एवढी खाज नसते कुणाला, स्वतःचे पैसे खर्च करून उघडे नागडे शेतकरी येत आहेत। या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की सरकारने आम्हाला नागडं केलंय, हे सरकारला दाखवण्यासाठी आम्ही आलेलो आहे। माझं सरकारला आणि पोलिसांना सांगणं आहे की शेतकरी महात्मा गांधीच्या सत्याग्रहाच्या मार्गाने आलेले आहेत, यांची भावना समजून घ्या। निव्वळ आपण एखादं आंदोलन दडपतो म्हणून तशा पद्धतीने आंदोलन दडपण्याचा प्रयत्न जर का केला तर सरकारला हे महागात पडेल, हे सरकारने लक्षात ठेवावं। या शेतकऱ्यांची सरकारने चर्चा केली पाहिजे, त्यांचं म्हणणं समजून घेतलं पाहिजे आणि त्यांच्या भावनांचा आदर करून त्या दृष्टीनं पुढची पावलं टाकली पाहिजे, असं आमचं स्पष्ट मत आहे। शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न सरकारने करू नये आणि हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न तर मुळीच सरकारने करू नये, असं आमचं सरकारला सांगणं आहे। अन्यथा आज हे शेतकरी काही संख्येने, कमी संख्येने इथं आले किंवा मोजके लोक इथं आले, पण या शेतकऱ्यांना काही करण्याचा, केसाला जरी धक्का लावण्याचा प्रयत्न पोलिसांच्या माध्यमातून सरकारने केला तर महाराष्ट्रातले सगळे शेतकरी रस्त्यावर उतरतील, हे सरकारने लक्षात ठेवा। हिंगोली जिल्ह्यामध्ये दादा मागील 3 वर्षापासून हिंगोली जिल्ह्यामधला शेतकरी कधी अतिवृष्टीने तर कधी त्या ठिकाणी दुष्काळाने पिसला गेला आणि या हिंगोली जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी जे पीक कर्ज घेतलं होतं, हे पीक कर्जाचा एवढा मोठा बोजा शेतकऱ्यांच्या डोक्यावर आज आलेला आहे की तो त्याच्या सातबाऱ्याला, तो त्याच्या घरादाराला, तो त्याच्या मुलाबाळाला सहन होईनासा झाला। सरकार इथून मदतीच्या घोषणा करते, लाखो करोड रुपयाच्या घोषणा होतात, शेतकऱ्याच्या पदरामध्ये दमडी परत नाही। या सरकारने हे जे नाटकं चालवलेले आहेत हे बंद करावे, शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम सरकारने बंद करावं व निवडणुकीपूर्वी जी घोषणा केली होती की शेतकऱ्यांचं सरसकट कर्ज आम्ही त्या ठिकाणी माफ करू, हे सरसकट कर्ज या सरकारने माफ करावं। आम्ही असे तसे नागडे झालो नाहीत, सरकारने आम्हाला नागडे केलेले, सरकारने आम्हाला रस्त्यावर आणलेले। आम्ही बराच वेळ या ठिकाणी आलो, आंदोलन केले, सरकारने दखल घेतली नाही, पण आता यावेळेचं आंदोलन या सरकारने आम्हाला जे उघडे केले, आम्ही माघारी जाणार नाही। आमचे जीवा गेलेले हरकत नाही, रक्ताचे पाठ व्हायला हरकत नाही, पण या ठिकाणाहून माघार जाणार नाही। माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील।